तुझ्या आईचा मृत्यू होणार आहे अशी बातमी आली आमच्या कानावर। स्वाभाविक जे दुःख व्हायचं होतं ते झालंच, परंतु विषय फक्त तेवढाच नाहीये। महाराज, कृपा करून शांत राहा। बाबा म्हणतात संतांना नेहमी सहृदयी असायला पाहिजे आणि संतांना नेहमी सत्यही बोलता आलं पाहिजे। कित्येक वेळा हे सत्य कटू असतं आणि आता कटू सत्य हे आहे की हा भीमराव मारेकरी आहे आपल्या आईचा। तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका, पण याच्या कर्मांचं फळ याच्या आईला मिळतंय। मारून टाकलं याने आपल्या आईला। भीम जा। आता कसं सांगू म्या तुम्हासनी, म्या फक्त 2-3 दिवसच जिती राहणार आहे। आणि कटू सत्य हे आहे की हा भीमराव मारेकरी आहे आपल्या आईचा। मारून टाकलंय त्याने आपल्या आईला। 2-3 दिवसच जिती राहणार आहे की हा भीमराव मारेकरी आहे आपल्या आईचा। एक एक करून तुम्ही सगळेच्या सगळे संपणार आहात। मारून टाकलंय त्याने आपल्या आईला। म्या माझ्या आईला नाही मारलं, म्या 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 आईला नाही मारलं, भीम, म्या आईला भीम. नाही मारलं, हा, तू नाही मारलं, नाही चल. मारलं. अरे थांब, भीम. म्या आईला नाही मारलं, म्या आईला नाही मारलं, म्या आईला नाही मारलं, म्या आईला नाही मारलं. काय झालं? भीमाबाई, समधीकडे जे ऐकायला येतंय ते खरं आहे काय? वय, पण तुम्ही समधी इथे आलात म्हणून मला बरं वाटलं। मला हा विश्वास आहे की म्या गेल्यानंतर माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला, सांभाळायला कोणीतरी हाय। आई 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 ते रस्त्यात महाराज भेटले होते। आणि कटू सत्य हे आहे की हा भीमराव मारेकरी आहे आपल्या आईचा। मारून टाकलंय त्याने आपल्या आईला। म्या आईला नाही भीम, मारलं, भीम म्या घरी आईचं चल। हत्या भीम नाही होत नाही मारलं आईला। म्या भीम आईला नाही मारलं. मंजुळा, तू इथंच थांब। म्या आईला नाही मारलं, म्या आईचा, मी तुझा हत्यार आहे आई, मी तुला नाही मारलं. सरका, महाराज। बाली, बोलू दे तिला। तुम्हासनी ठाव नाही आहे, पर तुम्हासनी ठाव असणं गरजेचं आहे। हा जो माझा आजार, माझी डोसकेदुखी आहे ना, हे पहिल्यांदा तेव्हा सुरू झालं जेव्हा हा बाळा माझ्या पोटामध्ये होता। बाळा माझा समध्यात मोठा पोरगा, आणि तेव्हापासून आज पातूर ही डोसकेदुखी कमी नाही झाली तर हा आजार वाढतच गेलाय। तुम्हासनी वाटत आहे की माझ्या मरणाचं कारण भीमा आहे। भीमा माझा समध्यात लहान पोरगा। तर महाराज, म्या हे म्हणू शकते की माझं मरण तुमच्यामुळं होत आहे। कारण जेव्हापासनं तुम्ही ह्या गावात आलात ना, तेव्हापासनं माझी दगदग वाढली आहे।
तुम्ही आम्हा समध्यांना लई त्रास दिला आहे आणि फक्त तुम्हीच नाही तर यो सोनार, यो चायवाला, यो पंडित यांनी बी आतापासून आम्हासनी कमी त्रास दिला नाही हा. हे तुमचं पूर्ण गाव, तुमचा पूर्ण समाज यांच्याशी आम्ही लढत असतो, रोज रोज मरत असतो. हे समजे आहेत माझे मारेकरी. म्या असं म्हणू शकते पर म्या असं म्हणणार नाही, कारण म्या रिटायर सुभेदार रामजी सकपायची बायको आहे. म्या भीमा, बाळा, आनंदची आई आहे. म्या मंजुळा आणि तुळसाची आई आहे. त्याच मंजुळा आणि तुळसा ज्यांनी तुमच्या गावातल्या, तुमच्या समाजातल्या मुलांबरोबर धावण्याची शर्यत जिंकली होती. तुमच्या समाजातली एकही मुलगी शिकत नाही, पण माझी मंजुळा आणि तुळसा शिकतात. म्हणून मी माझ्या मरणाचं कारण कोणालाच मानत नाही, माझा मारेकरी कोणालाच मानत नाही. मानते तर कदाचित माझ्या नशिबाला. आणि माझ्या भीमाला बी कधी हे मानू देणार नाही की तो माझा मारेकरी आहे. एक आई अन तिच्या पोरांमध्ये कोणी बी येऊ शकत नाही. ना कोणी व्यक्ती, ना समाज, ना कोणता जबरीनं माथी मारलेला आरोप. ए, तू बस. जसा दिवा विझवण्याच्या आधी फडफडतो ना, तशीच तू पण फडफडत आहेस. तुला काय वाटतं? तुझ्या आरडाओरडा केल्यानं आम्ही सगळे घाबरू? चल आई, तुझी तब्येत बरी नाही आहे, तू लवकर घरी चल. येऊन जा, नाही तर रस्त्यामध्येच मारल ती. आई तू बस, मी तुझं डोकं दाबून देतो. म्या लगेच तुझ्यासाठी औषध बनवून आणते. भीमा, इकडे ये. बस. घट्ट बांध. वय जोरात. दुखतंय का? तुझी परीक्षा कशी झाली? चांगली. आई तू ते समजा सोड, तू आराम कर. आई, आई औषध घे. वहिनी बशेत पी, जरा बरं वाटल. वय आई. औषध सोडा आता. इथं समधी समोर या बरं, जरा बोलायचं आहे. बाळा, तू पाचही भावंडामंदी समध्यात मोठा आहे. तू मोठा भाऊ बनून राहा. माझ्या नंतर आता या समध्यांची जबाबदारी तुझी आहे. नाही आई, तू असं नका म्हणूस ना की माझ्या नंतर. आनंद, अभ्यासाकडे लक्ष दे. अनुसोबत भीमाकडे भी लक्ष दे. मंजुळा, म्या गेल्यानंतर
आई हाय तुझ्या समध्या भावंडांची. जो पातूर तू इथं आहेस ना, आपल्या समध्या भावंडांची आई बनून राहायचं. आणि जेव्हा सासरी जाशील ना, तेव्हा चांगली सून बनायचं. तुळसा, ताई जे सांगल ते ऐकायचं. हा भीमा, म्या गेल्यानंतर तुला हिम्मत नाही हारायची आहे. आई 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 गंगा, आई बाबांनी बातमी सांगितली. आई हे खोटं आहे ना? काय नाही होणार तुला. बोल ना, हे खोटं आहे म्हणून. लई इच्छा होती माझी जायच्या आधी एकदा गंगाला पाहायची. आली. असं नको म्हणू आई, काय बी नाही होणार तुला आई. समध्यांसाठी स्वयंपाक करते. आई कोणी बी काय बी खाल्लं नाही सकाळपासून. चला. आत्या, भीम भीम आंबेडकर गुरुजी, काय झालं भीमराव? तुम्ही तर लय शिकले आहात ना, लय पुस्तकं वाचली असतील ना. मग कोणत्या बी पुस्तकात, कुठल्या बी इतिहासात, कुठं बी कधी बी कोणी कोणाच्या मरणाला थांबवू शकलं नाही का? सांगा ना, मी बी माझ्या आईच्या मरणाला लांब घेऊन जाईन. सांगा ना. भीमराव, आयुष्याचं हेच अंतिम सत्य आहे बाळा. तर मग हे सत्य माझ्या आणि आईच्या प्रेमापेक्षा मोठं आहे का? हो भीमराव, हे सत्य सगळ्यात मोठं आहे. मृत्यू प्रेमापेक्षा मोठा आहे, सर्व बंधनापेक्षा मोठा आहे. का मोठा आहे गुरुजी? सांगा ना, का मोठा आहे? सांगा ना. असं नका करूस. आता आपल्या हातात काय बी नाही आहे. आईचं आता जेवढं बी आयुष्य आहे, आपल्याला तिच्या संग राहायला हवं. जो गया सो अंत फूल्या सो कुमलाई, जो चिनिया सो डही पड़े, जो आया सो जाही. भीमा, म्या खाऊ घालते, पर पुढं स्वतःच्या हाताने जेवायची सवय लाव. हात सोड. मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, माँ तेरी ममता खिलते कमल सी. मेरा माथा चूमे, मेरी फिकर बुन ले, मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले. बिन बोले मेरे मन की मेरी माँ सुन ले. हो मायरी,
आले नाही ना आता पातूर? आई, आम्ही तर कधी विचार केला नव्हता का आमच्या काळीच्या पोटी तू स्वतःवर लक्षच देणार नाहीस. आणि आज जेव्हा येळ हातातून निघून जाते आहे तेव्हा आम्हाला वाटतंय का आम्ही तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही. दुखी नको हो भीमा. लहान आहेस ना तू, म्हणून समजू शकत नाही. या जगाचा हाच नियम आहे. ज्यांनी जन्म घेतला आहे ना त्यासनी एक ना एक दिवस धावच लागतं. ना कोणी सोबत जन्म घेत ना कोणी कोणासोबत मरत. ए बघ भीमा, तुला रडायचं नाही आहे, तुला खुश राहायचं आहे. आयुष्यामध्ये लई काम करायचं आहे. आपल्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी. आपले सपन पूर्ण करायचे आहे तुला. म्या नाही राहिले तरी बी तुला हरायचं नाही आहे. काय बोलले डॉक्टर? एक शेवटची इच्छा आहे, पूर्ण करणार. एक वेळा त्यो सुभेदारचा गणवेश घालून दाखवा. आता वाटत नाही की सकाळ पातूर. असं का बोलती आहेस? वैद्यबाईंनी सांगितलं होतं की एक वेळा तोंडातून रक्त निघायला लागलं की समजायचं शेवटची वेळ आहे. मरण्याच्या आधी एकदा माझ्या सुभेदार साहेबांनी त्यांच्या गणवेशात पाहायची इच्छा आहे. बाबाई, सुभेदार साहेब, ऐका एवढं.
ठीक आहे, म्या बनतो सुभेदार, पण तुला भी माझी एक गोष्ट ऐकावी लागल. तुला तुला माझ्यासाठी एकदा नटून थटून यावं लागल. जशी नवीन नवीन नवरी नटते ना, तशीच. हे बघा, सजली तुमची नवरी. अन म्या भी झालो तुझा सुभेदार. काय झालं सुभेदार साहेब? एक गोष्ट सांगू तुम्हासनी. हा, हे आयुष्य आहे ना, ते लय मोठं असतं. एकटं नाही जगता येत. माझ्या नंतर दुसरं लगीन करून घ्या तुम्ही. नाही, मी कधी भी नाही करणार. माझ्या आयुष्यात भीमाबाईची जागा कोणी भी नाही घेऊ शकणार. पोरासनी आई लागल. वचन द्या, तुम्ही दुसरं लगीन. नाही भीमाबाई, वचन द्या. वचन द्या. नाही भीमाबाई. वचन द्या. भीमाबाई, ए भीमाबाई, 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 ए भीमाबाई, 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 बाबा, आई काय झालं तुला? आई, भीमाबाई,
आई 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 आत्या आली आई बाळा लवकर वैद्यबाईंना बोलून घेऊन ये. नाही 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 बस समजे जवळ राहा माझ्या जवळ. ताई बोल. आली येळ आली. आता मी असं काम करणार ज्यामुळं प्रत्येकाला सन्मान मिळेल. माझा आशीर्वाद आहे. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जास्त विचार नग करू. आम्ही हाय ना तुझ्या संग. अन हे तुझं बी घर हाय. ज्या गोष्टीमुळं या जगात पैका अन सन्मान मिळवायचा हाय ना, आधी त्याचा सन्मान करायला शिक. बाळा आनंद. अरे अरे हळू. कोणाचा काय भरोसा बाळा. कोण हाय कोण नाही, कोण निघून जाईल. तर मंजुळा येळेवर समध्या गोष्टी शिकून घे बाळा. ते दागिनं तुझ्या आत्याच्या इलाजावर खर्च झाले हाय ना. तुझ्या आत्याचा जीव दागिन्यांपेक्षा लई मोलाचा हाय. नाही पाहू शकत तू मसनी त्रासात अन धगधगीत नाही सहन करू शकत म्या. नेहमी भासणं इच्छा होती सवासनं मरू. अन शेवटचा शेवटचा श्वास तुमच्या खुशीत घेऊ. अन सुखानं जाऊ. भीमराव आंबेडकर असं रडताना चांगलं दिसत नाही. नाही रडणार, पण तू सोडून नका जाऊस. एक गोष्ट लक्षात ठेव. नेहमी लक्षात ठेव. आज पातूर आपल्या हक्कासाठी लढाई लढली आहे. पुढे बी लढत राहा. अन आपल्या समाजाला या नरकाच्या आयुष्यातून मुक्ती मिळवून दे. किती बी संकट आली तरी बी लढत राहा. लढणार, पण तू सोडून नका जाऊस. एक आई कधी आपल्या लेकरांना सोडून गेली आहे. जे आज जाईल. भीमाबाई. आई भीमाबाई. कबीरा जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ, कलही अलहजा मारिया, आज
आज मसाना ठीक, आज मसाना